नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, अर्थशास्त्र विभाग, विवेकानंद महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे काही BA प्रथम वर्ष पेपर क्रमांक ECO 101 जे सूक्ष्म अर्थशास्त्र नावाचा पेपर आपण अभ्यासत आहोत. या पेपरमध्ये आपण पहिले जे 2 युनिट आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्या 2 युनिटमध्ये मुख्यतः आपण इंट्रोडक्टरी पार्ट तर 3 युनिट पाहिलेले. ते आपलं चौथं युनिट सुरू आहे. यामध्ये आपण नेमकं उपयोगिता म्हणजे काय, उपयोगिता म्हणजे काय, मार्शल यांचे जे काही दृष्टिकोन आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आणि समसीमांत उपयोगिता सिद्धांत, हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिले. त्याशिवायच आपण जे काही समवर्ती वक्र आहे त्याचे गुणधर्म आणि पाहिलेले आहेत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंझ्युमर इक्विलिब्रियम विथ द हेल्प ऑफ इंडिफरन्स कर्व, प्राइस इफेक्ट, इन्कम इफेक्ट आणि सबस्टिट्यूशन इफेक्ट हा पार्ट पाहणार आहोत. यामध्ये समवर्ती वक्राच्या मदतीने उपभोक्त्याचे संतुलन, किंमत परिणाम, उत्पन्न परिणाम आणि प्रतिस्थापन परिणाम आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच कंझ्युमर जे काही समवर्ती वक्र काय असतात आणि त्यानुसार आज आपण संतुलन कसे ठरते याचा अभ्यास आपण करणार आहोत. The consumer equilibrium refers to a situation in which consumer with given income and given price purchases such a combination of goods and services which give his maximum satisfaction and he is not willing to make any change in it. It is true when what he is willing to buy conclude with what he can buy. म्हणजे कंझ्युमर इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे, तर त्याला काय घ्यायची इच्छा आहे आणि तो काय खरेदी करतो किंवा काय कशाचा उपभोग तो घेतोय हे अभ्यासणे म्हणजेच कंझ्युमर इक्विलिब्रियम होय. तर विद्यार्थी मित्रांनो, उपभोक्त्याचे संतुलन समवर्ती वक्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. येथे उपभोक्त्याला सर्वोच्च समाधान प्राप्त होते. ज्या ठिकाणी उपभोक्त्याला सर्वोच्च समाधान प्राप्त होते त्या अवस्थेला उपभोक्त्याचे संतुलन किंवा समतोल अवस्था असे म्हणतात. म्हणजेच उपभोक्ता हा तेव्हा संतुलित अवस्थेत असतो की जेव्हा तो खरेदी करू शकणाऱ्या वस्तू समूहापैकी असा एक वस्तूसमूह निवडतो की त्यानंतर तो खरेदीच्या परिणामात अजिबात बदल करू इच्छित नाही. उपभोक्त्याचे संतुलन जे आहे ते काही गृहीतावर अवलंबून आहे. ते गृहीत आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पहिलं जे गृहीत आहे तो प्राइस ऑफ गुड्स आर कॉन्स्टंट. म्हणजे काय, वस्तूच्या किमती हा स्थिर असतात असं आपण मानतोय. कंझ्युमर इन्कम इज ऑल्सो कॉन्स्टंट. उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाचे उत्पन्न जे आहे ते सुद्धा स्थिर मानलेला गेलेलं आहे. कंझ्युमर नाऊ द प्राइस ऑफ ऑल थिंग्स. ग्राहकाला सर्व वस्तूच्या किंवा सर्वांच्या किमती ह्या माहीत आहेत. कंझ्युमर कॅन स्पेंड हिज इन्कम इन स्मॉल क्वांटिटी. कंझ्युमर इज रॅशनल. कंझ्युमर कॅन स्पेंड हिज इन्कम इन स्मॉल क्वांटिटी. ग्राहक हा आपलं जे उत्पन्न आहे ते छोट्या क्वांटिटीमध्ये, छोट्या ह्याच्यामध्ये विभाजन करून खरेदी करतो. ग्राहक हा विवेकशील आहे. कंझ्युमर इज फुली अवेअर ऑफ इंडिफरन्स मॅप. ग्राहकाला समवर्ती नकाशा बद्दल सर्व काही माहीत आहे आणि बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा, बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान आहे. बाजारात पूर्ण स्पर्धा असून उपभोक्त्याला बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान आहे. वरील गृहीताच्या आधारे उपभोक्त्याचे संतुलन स्पष्ट करण्याकरता समवर्ती वक्र आणि किंमत रेषा या 2 साधनांचा आधार घ्यावा लागतो. 2 साधनांच्या सहाय्याने उपभोक्त्याला संतुलनाचा अभ्यास आपण करत असतो. तर ते कशा प्रकारे, आता कंडिशन ऑफ कंझ्युमर इक्विलिब्रियम, प्राइस लाइन शुड बी टँजेंट टू इंडिफरन्स कर्व. और आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये किंमत रेषा आपण पाहिलेली आहे. किंमत रेषा म्हणजे काय, किंमत रेषा 2 वस्तूचे असे सर्व गट दर्शविते की ज्याची खरेदी उपभोक्ता आपल्याजवळील उपलब्ध उत्पन्नातून करीत असतो. याचाच अर्थ असा की किंमत रेषा, प्राइस लाईन ही उपभोक्त्याच्या
असलेल्या उत्पन्नाच्या सहाय्याने दोन वस्तूचे किती नग खरेदी करू शकेल हे स्पष्ट करणारी रेषा असते. तर मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये किंमत रेषा आपण काढलेलीच होती. डावीकडून उजवीकडे खाली येणारी एक रेषा असते, ज्याच्या सहाय्याने आपण ग्राहकाच्या लिमिटेड मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्याने तो किती वस्तू खरेदी करू शकेल हे दाखवलेले असते. आणि दुसरी एक प्राइस लाईन शुड बी टार्गेट टू इंडेक्स करो. या ठिकाणी ही कंडिशन महत्त्वाची आहे की जी किंमत रेषा आहे ही समोरती वक्राला छेदून गेलेली पाहिजे. स्लोप ऑफ IC अँड स्लोप ऑफ प्राइस लाईन हा बरोबर पाहिजे. और MRSXY इज इक्वल टू PS इंटू PY. म्हणजे मार्जिनल रेट ऑफ प्रतिस्थापन जो दर आहे, सीमांत प्रतिस्थापन दर हा किंमत रेषेच्या उताराबरोबर असला पाहिजे. इंडिफरन्स करो मस्ट बी कन्व्हेक्ट टू द ओरिजिन. आणि दुसरे एक समोरती वक्र हे मूळ बिंदूशी बहिर्वक्र असावा. ह्या दोन अटी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी प्राइस लाईन शुड बी टार्गेट टू इंडिफरन्स करो वेदर कंझ्युमर इज इन. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये दाखवलेलं गेलेलं आहे प्राइस लाईन किंमत रेषा ही AB ही किंमत रेषा आहे आणि ही पॉईंट D मध्ये इंडिफरन्स कर्व जो काही आहे IC2ला छेदून जाते. त्या ठिकाणी जे काही ग्राहक आहे त्याचं संतुलन किंवा समतोल होताना आपल्याला दिसत आहे. इक्विलिब्रियम ही द हायेस्ट अटेंडेड इंडिफरन्स कर्व इज टार्गेट टू प्राइस लाईन. या ठिकाणी त्याच्या मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्याने तो IC2 इंडिफरन्स कर्व 2 या ठिकाणी समतोल बिंदू साधतो. आता ही जी आकृती आहे हिला आपण उदाहरणाच्या सहाय्याने आपण स्पष्ट करतो आहोत. ॲट पॉईंट D स्लोप ऑफ इंडिफरन्स कर्व अँड प्राइस लाईन कॉन्कोर्ड. देअरफॉर फर्स्ट कंडिशन ऑफ कंझ्युमर इक्विलिब्रियम इज सॅटिस्फाईड. या ठिकाणी जे काही दोन्ही कंझ्युमरच्या जी आपण कंडिशन 8 पाहिली होती की प्राइस लाईन शुड बी टार्गेट टू इंडिफरन्स कर्व, ही इथे फुलफिल होताना दिसत आहे. आणि दुसरी एक आठ आहे इंडिफरन्स कर्व मस्ट बी कन्व्हेक्स टू द ओरिजिन. इट मीन्स दॅट MRS ऑफ ॲपल्स फॉर ऑरेंज शुड बी डिमिनिशिंग. या ठिकाणी मार्जिनल प्रतिस्थापन दर जो आहे, सीमांत प्रतिस्थापन दर एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूबरोबर म्हणजे ॲपलचा और संत्र्याबरोबर हा कमी कमी होताना दिसला पाहिजे. If at the point of equilibrium indifference curve is concave and not convex to the origin, then it will not be a position of permanent equilibrium. जर समोरती वक्र हा कन्व्हेक्स जो काही बहिर्वक्र नसल्यानंतर ती जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाईड होऊ शकत नाही, त्यावेळेला तो परमनंट म्हणजे इक्विलिब्रियम किंवा समतोल साधू शकणार नाही. देअरफॉर कंझ्युमर विल बी इन परमनंट इक्विलिब्रियम वेअर बोथ द कंडिशन आर सॅटिस्फाईड. या ठिकाणी जर कायमचे त्याला समाधान प्राप्त व्हायचे असेल तर दोन्ही कंडिशन ज्या काही महत्त्वाच्या अटी आपण पाहिल्या आहेत, एक पहिली आठ प्राइस लाईन शुड बी टार्गेट टू इंडिफरन्स कर्व अँड दुसरी आठ इंडिफरन्स कर्व मस्ट बी कन्व्हेक्ट टू द ओरिजिन. या दोन्ही अटी फुलफिल होताना असाव्या लागतात. तर आता आपण पाहिलं की दोन्ही अटी कशा समतोल साधता आहेत. त्यानंतर इफेक्ट ऑफ चेंज इन द बजेट इन्कम. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जर ग्राहकाच्या जो ग्राहक आहे किंवा जो उपभोक्ता आहे त्याच्या उत्पन्नात बदल झाला तर त्याचा परिणाम काय होईल. तर या ठिकाणी आपण ही आकृती पाहत आहोत. या ठिकाणी 3 बजेट इन्कम ऑफ द कंझ्युमर इन्क्रीजेस टू RS36. द बजेट लाईन विल शिफ्ट आउटवर्ड टू L2. या ठिकाणी जर ग्राहकाचे किंवा उपभोक्त्याचे उत्पन्न वाढले तर जी काही किंमत रेषा आहे ती L1 वरून L2 वर जाईल आणि उत्पन्न जर घटले तर L3 कडे येईल. जी आपण 6 आणि 2 या दोनच वस्तू आपण खरेदी करू. इफ बजेट इन्कम ऑफ द कंझ्युमर रिड्यूस टू RS12 देन बजेट लाईन शिफ्ट L3 आणि L2 या दोन कंझ्युमर किंमत रेषा आपण पाहिलेल्या आहेत. याचा इफेक्ट बजेट लाईन म्हणजे
उत्पन्नाचा परिणाम बजेट लाईनवर होत असतो. अंडरस्टँडिंग इन्कम इफेक्ट इन्कम इफेक्ट ऑन द कंझ्युमर इक्विलिब्रियम क्यूजेस बाय चेंजेस इन हिज इन्कम इफ रिलेटिव्ह प्राइस रिमेन कॉन्स्टंट. जर उत्पन्न परिणाम म्हणजे काय, यात उपभोक्त्याचे उत्पन्न बदलले असता त्याचा परिणाम उपभोक्त्याच्या संतुलनावर काय होतो ते स्पष्ट केले आहे किंवा करत असते. इफेक्ट ऑन द कंझ्युमर इक्विलिब्रियम क्यूजेस बाय चेंज इन हिज इन्कम इफ रिलेटिव्हली प्राइस रिमेन कॉन्स्टंट. जर किंमत स्थिर असताना उत्पन्नात बदल झाल्यानंतर त्याच्या संतुलनात काय बदल होतो हे आपण उत्पन्न परिणामाच्या माध्यमातून अभ्यासत असतो. या ठिकाणी उत्पन्न परिणामामध्ये अभ्यास करताना दोन गोष्टी गृहीत धराव्या लागतात. एक तर उपभोक्त्याचे उत्पन्न बदलते आणि दोन्ही वस्तूच्या किमती स्थिर असतात. उपभोक्त्याचे उत्पन्न बदलल्यामुळे किंमत रेषेत ही बदल होतो. उपभोक्त्याचे उत्पन्न पूर्वीपेक्षा वाढत असेल तर नवीन किंमत रेषा ही मूळ किंमत रेषेच्या उजव्या बाजूस असेल. याउलट उत्पन्न कमी झाल्यास नवीन किंमत रेषा मूळ किमतीच्या रेषेच्या डाव्या बाजूस असेल. तर या ठिकाणी आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलंच होतं की कशाप्रमाणे उत्पन्न बदलल्यानंतर किंमत रेषा बदलत असते. हे पहा, या ठिकाणी L2 आणि L3 या किंमत बदलल्यानंतरच्या किंमत रेषा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आकृती जी आपण आकृती ह्या ठिकाणी पाहतोय, ऑरेंज आणि ॲपल, एक अक्षावरती आपण संत्रा दाखवले आहे, दुसऱ्या अक्षावरती जे काही सफरचंद ॲपल दाखवलेले आहेत. सी कर्व इन्कम कन्झम्पशन कर्व आणि एक आपण इन्कम उत्पन्न उपभोग वक्र काढलेला आहे. जो कर्व आपल्याला उत्पन्न बदलल्यानंतर उपभोगामध्ये कशा प्रकारे बदल होत चालला आहे हे दाखवण्याचं काम करतो. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेला आहे कर्व शोईंग पॉईंट ऑफ इक्विलिब्रियम ॲट व्हेरियस लेवल ऑफ कंझ्युमर इन्कम गिव्हन कॉन्स्टंट प्रोडक्ट प्राइस. हा जो इन्कम कन्झम्पशन कर्व आहे हे पहा, पहिल्या ए बिंदूवरती L3 जेव्हा उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाचे उत्पन्न कमी असते त्यावेळेला त्याचे संतुलन ए या बिंदूपाशी होते. त्यानंतर जर उत्पन्न वाढले तर बी या बिंदूपाशी त्याचे संतुलन होईल आणि नंतर उत्पन्न वाढले तर सी या बिंदूपाशी. तर या तिन्ही बिंदूला जोडल्यानंतर जो वक्र तयार होतो त्याला आपण उत्पन्न उपभोग वक्र असे म्हणत असतो. तो वक्र आपल्याला असे दाखवतो की उत्पन्न वाढल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न वाढल्यानंतर ग्राहकाच्या संतुलनामध्ये कशा प्रकारे बदल होतो, वस्तूच्या किमतीत बदल न होता. आता निगेटिव्ह इन्कम इफेक्ट हे पहा, गिफिन यांनी आपल्याला अशा काही गुण सांगितले आहेत ज्याचं आपण मागणीची लवचिकता याचा अभ्यास करताना आपण पाहिलं होतं की काही अशा वस्तू असतात ज्याचा किमतीबरोबर किंमत आणि वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध न असता त्याचा एक सारखा संबंध असतो. म्हणजे काय, तर किंमत वाढली तर त्यांची मागणी घटणार असा मागणीचा नियम सांगतो. पण अशा काही गुड्स असतात ज्याला आपण इन्फिरियर गुड्स असं म्हणतो, त्याचा किंमत वाढल्यानंतर त्यांच्या मागणीमध्ये वाढ होताना किंवा घट होताना दिसत नाही तेवढ्या प्रमाणात. तर या ठिकाणी आपण इन्फिरियर गुड्स कमी दर्जाच्या वस्तूचं इन्कम कन्झम्पशन कर्व पाहणार आहोत. निगेटिव्ह ICC इन केस ऑफ इन्फिरियर गुड्स. ICC इज अ निगेटिव्ह शोईंग डिक्रीजेस इन द क्वांटिटी डिमांडेड ऑफ गुड विथ द इन्क्रीज इन कंझ्युमर इन्कम. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की आकृतीमध्ये दाखवलेलं आहे वस्तूची किंमत ऑरेंज आणि ॲपल, इन्फिरियर गुड्स ही ऑरेंज दाखवलेली आहे. या ठिकाणी जेव्हा वस्तूची किंमत स्थिर असताना L1 या किंमत रेषेवरती ए या बिंदूवरती उपभोक्त्याचे संतुलन होते. या ठिकाणी तो चार नग ऑरेंज आणि 3 नग
जवळपास 3 नग ॲपलचे खरेदी करतो. परंतु जर किंमत स्थिर असताना त्याच्या ह्याच्यामध्ये ग्राहकाच्या किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली तर तो संत्र्याचे नग 12 करेल, तर जो काही ॲपल आहे त्याचे नग तेवढेच ठेवील. तर त्या ठिकाणी आपण उपभोक्त्याचे संतुलन ह्या बी बिंदूपाशी होते आणि नवीन एक कन्झम्पशन निगेटिव्ह इन्कम कन्झम्पशन कर्व इन केस ऑफ इन्फ्लो गुड्स ICC इज निगेटिव्ह शोईंग डिक्रीजेस इन द क्वांटिटी डिमांडेड ऑफ गुड विथ द इन्क्रीज इन द कन्झ्युमर इन्कम. तर आता आपण पाहणार आहोत सबस्टिट्यूशन इफेक्ट, पर्यायता परिणाम किंवा बदली परिणाम. तर पर्यायता परिणाम मध्ये दोन्ही वस्तूच्या किमती बदलल्यामुळे उपभोक्त्यावर काय परिणाम होतो हे स्पष्ट केलेले आहे. येथे दोन्ही गृहीताच्या आधारे पर्यायता परिणामाचे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. ती दोन गृहीते पुढीलप्रमाणे आहेत. एक, उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर आहे. उपभोक्त्याच्या दोन वस्तूंपैकी क्षय व य जी वस्तू स्वस्त झाली आहे ती महाग झालेल्या वस्तूला पर्यायित करेल. स्वस्त वस्तू महाग झालेल्या वस्तूला पर्यायित करते. असे दोन गृहीत इथे आपण पकडलेले आहेत सबस्टिट्यूशन इफेक्टमध्ये. तर पर्यायता परिणाम म्हणजे उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असताना व दोन वस्तूपैकी एका वस्तूची किंमत बदलली असताना, म्हणजेच उदाहरणार्थ स्वस्त झाली तर स्वस्त झालेली वस्तू महाग झालेल्या वस्तूला पर्यायित करणे होय. जेव्हा महाग झालेल्या वस्तूला पर्याय म्हणून स्वस्त झालेली वस्तू अधिक खरेदी केली जाते तेव्हा उपभोक्त्याला संतुलनाची स्थिती बदलत असते. यालाच पर्यायता बदल परिणाम असे म्हणतात. आता ते आकृतीच्या साहाय्याने आपण पाहूच. आता हे पहा, इंग्लिशमध्ये सबस्टिट्यूशन इफेक्ट रेफर्स टू चेंज इन द अमाउंट ऑफ गुड्स परचेस्ड ड्यू टू चेंज इन देअर रिलेटिव्ह प्राइस ऑल व्हाईल रिअल इन्कम द कंझ्युमर रिमेन्स कॉन्स्टंट. द सबस्टिट्यूशन ऑफ रिलेटिव्हली चीपर गुड्स or relatively expensive good is called substitution effect. There are two measures of substitution effect: Slutsky measures and Hicks measure. तर दोन अर्थतज्ञांनी हे वेगवेगळ्या प्रकारे पर्यायता परिणाम मोजलेला आहे, त्यामुळे आपण दोन्ही पद्धती आपण पाहणार आहोत. Slutsky measure. According to Slutsky, real income is a constant if the consumer is left with an income which would enable to him to buy his original combination of goods at the new price. तर स्लटस्की यांच्या म्हणण्यानुसार जर